नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या एक दावा मोठ्या प्रमाणात फिरत आहे. रिकामा तेलाचा डबा भंगारवाल्याला विकला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. हा मेसेज पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. खरंच घरातला रिकामा तेलाचा डबा भंगारात विकणे गुन्हा आहे का? भंगारवाल्याला दिला तर पोलिसांची कारवाई होऊ शकते का? आणि यासाठी सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत का? आज आपण या संपूर्ण दाव्यांची वस्तुस्थिती समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, फक्त सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाला म्हणून तो कायदा होत नाही. कायद्याचा आधार अधिकृत नियम, अधिनियम किंवा सरकारी अधिसूचनेत असणे आवश्यक आहे. दावा नेमका काय आहे? मित्रांनो, व्हायरल मेसेजमध्ये आज साधारणपणे असं सांगितलं जातं की घरातील रिकामे तेलाचे डबे भंगारवाल्याला देऊ नका. डबा विकल्यास कारवाई होईल. काही मेसेजमध्ये तर लोकांना घाबरवण्यासाठी पोलीस, नगरपालिका किंवा सरकारचा उल्लेख केला जातो. पण इथे आपल्याला दोन गोष्टी वेगळ्या कराव्या लागतील. पहिली, सामान्य घरगुती रिकामा तेलाचा डबा आणि दुसरी, औद्योगिक वापरातील तेलाचे कंटेनर किंवा धोकादायक पदार्थांचे अवशेष असलेले कंटेनर. दोन्ही गोष्टी एकसारख्या समजणे चुकीचे ठरू शकते. घरातील सामान्य रिकामा डबा, समजा तुम्ही बाजारातून खाद्यतेलाची बाटली किंवा डबा घेतला. तेल पूर्ण वापरून झाल्यावर डबा रिकामा झाला. आता तो डबा तुम्ही कचऱ्यात टाकू शकता किंवा पुनर्वापर भंगारासाठी देऊ शकता. फक्त असा साधा रिकामा डबा भंगारात दिला म्हणून आपोआप पोलिसांची कारवाई होईल असा सर्वसाधारण नियम मला उपलब्ध अधिकृत स्रोतांमध्ये आढळला नाही. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित कायद्यामध्ये स्क्रॅप आणि जुन्या टाकाऊ वस्तूंचा उल्लेख आहे. त्यामुळे भंगार व्यवहार ही स्वतःमध्ये अस्तित्वात असलेली बाब आहे. म्हणून रिकामा डबा विकला लगेच कारवाई असा सरळ निष्कर्ष काढणे योग्य नाही. मग काही ठिकाणी नियम का असतात? आता महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक तेलाचा डबा सारखा नसतो. घरात वापरलेला साधा खाद्यतेलाचा डबा एक गोष्ट आहे, पण कारखान्यात वापरलेले तेल, औद्योगिक रसायने किंवा तेलकट अवशेष असलेले कंटेनर वेगळ्या नियमात येऊ शकतात. MPCBच्या उपलब्ध कागदपत्रामध्ये औद्योगिक कचऱ्यामध्ये एम्प्टी ऑइल बॅरल्स, कंटेनर्स याचा उल्लेख आढळतो आणि काही परिस्थितीमध्ये ते अधिकृत विक्रेत्यांकडे देण्याची अट नमूद आहे. म्हणून एखाद्या कारखान्याचा तेलाचा ड्रम आणि घरातील खाद्यतेलाचा रिकामा डबा एकच समजणे चुकीचे आहे. कारवाई कधी होऊ शकते? तर मित्रांनो, जर एखाद्या वस्तूमध्ये धोकादायक पदार्थांचे अवशेष असतील किंवा ती औद्योगिक धोकादायक कचऱ्यांच्या नियमात येत असेल तर तिची विल्हेवाट ठराविक पद्धतीने करावी लागू शकते. MPCBच्या कचरा व्यवस्थापन माहितीत घन कचरा व्यवस्थापनासाठी नियम आणि अधिकृत प्रक्रिया उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक घरातील रिकामा तेलाचा डबा धोकादायक कचरा आहे. म्हणूनच व्हायरल मेसेजमधील सगळ्या डब्यावर कारवाई होईल हा दावा अतिशयोक्तीपूर्ण असू शकतो. भंगारवाल्याला विकणे काय? आता मूळ प्रश्नाकडे येऊया. भंगारवाल्याला रिकामा डबा विकता येतो का? सामान्य घरगुती भंगाराबाबत फक्त डबा विकल्यामुळेच कारवाई होईल असा सर्वसाधारण नियम सापडलेला नाही. पण भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर स्थानिक पातळीवरील व्यवसाय परवाना किंवा कचरा व्यवस्थापनाशी संबंधित नियम लागू होऊ शकतात. म्हणजे वस्तू विकणे आणि भंगार व्यवसाय चालवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यामुळे भंगारवाल्याला डबा दिला की दोघांवर कारवाई असा दावा सरसकट करणे योग्य नाही. सरकारी नियम कुठे तपासायचे? मित्रांनो, तुम्हाला असा कोणताही मेसेज व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर आला तर लगेच पुढे पाठवू नका. सर्वात आधी विचार करा, हा नियम कोणत्या कायद्यात आहे? सरकारची अधिकृत अधिसूचना कुठे आहे? कोणत्या विभागाने तो नियम जाहीर केला आहे? म्हणून केवळ सरकारचा नवीन नियम असे लिहिलेला फोटो पाहून विश्वास ठेवू नका. खरी की खोटी? आता आपल्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष, दावा, रिकामा तेलाचा डबा भंगारवाल्याला विकला तर कारवाई होईल का? आपल्या तपासणीनुसार हा दावा सर्वसाधारण स्वरूपात भ्रामक आहे. सामान्य घरगुती रिकामा खाद्यतेलाचा डबा भंगारात दिल्यामुळे आपोआप पोलीस कारवाई होईल असा सर्वसाधारण अधिकृत नियम सापडलेला नाही.
मात्र औद्योगिक तेलाचे कंटेनर, धोकादायक अवशेष असलेले डबे किंवा विशिष्ट प्रकारचा कचरा यांच्यासाठी वेगळे नियम लागू होऊ शकतात. म्हणून प्रत्येक रिकामा तेलाचा डबा विकला तर कारवाई असं सांगणं चुकीचं आहे. तर मित्रांनो, आज आपण एका व्हायरल दाव्याची सत्यता तपासली. रिकामा तेलाचा डब्बा भंगारवाल्याला दिला म्हणून लगेच कारवाई होणार असं सर्वसाधारण नियम आम्हाला आढळला नाही. पण औद्योगिक किंवा धोकादायक कचऱ्याचे नियम वेगळे असू शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही माहितीमुळे घाबरून जाण्यापेक्षा तिचा अधिकृत स्रोत तपासा. आणि लक्षात ठेवा, व्हायरल मेसेज म्हणजे सरकारी नियम नाही. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच प्रकारच्या खरं की खोटं माहितीच्या तपासणीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.